मुंबईच्या राजभवनात आज सकाळी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि आपण आता ही थेट दृश्य पाहतोय ती छगन भुजबळ यांची। ते त्यांच्या निवासस्थानामधून आता निघालेले आहेत आणि भुजबळ आज राजभवनामध्ये येतील, त्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतील। सकाळी 10 वाजताचा हा कार्यक्रम होणार असला तरी 9 वाजल्यापासून उपस्थित राहावं अशा प्रकारच्या सूचना कालपासून अनेक जणांना देण्यात आलेल्या आहेत। आज काय भावना आहे? आज भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। कोणाला मिळत नाहीये। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं। मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलं। धन्यवाद सगळ्यांना। जहाँ पे नहीं रहना, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला देर आहे दुरुस्त आहे म्हणा। ते छगन भुजबळांची ही मंत्रिपद स्वीकारण्यापूर्वीची शपथविधीपूर्वीची ही प्रतिक्रिया म्हणता येईल। खरं तर छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलेलं होतं। जहाँ नहीं चहना वहाँ नहीं रहना अशा प्रकारे छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया चांगलीच गाजलेली होती। त्यामुळे ते राष्ट्रवादीपासून दूर जात आहेत का, किंवा पुढचं नेमकं त्यांचं राजकीय आयुष्य कसं असेल, राजकीय वळण नेमकं त्यांना काय लागतं हे बघणं महत्त्वाचं ठरत असताना पुन्हा एकदा मंत्रिपदाची आता त्यांच्या गळ्यामध्ये माळ पडतीये आणि ऑल इज वेल, ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगलं असं छगन भुजबळ यांनी आता ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचं कमबॅक झालेलं आहे। महायुती सरकार येऊन आता 6 महिने झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या एकंदरीतच वादग्रस्त प्रकरणानंतर मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद हे छगन भुजबळांकडे येत आहे।